हरि ओम. नमस्कार. मी सौप्रिया श्रीनिवास जोग. श्रीमद भगवद्गीतेवरील निरूपण आपण पाहत आहोत मंडळी. निरूपणात आपण पाहत आहोत गीतेचा 3रा अध्याय कर्मयोग आणि यात आपले 21 श्लोक पूर्ण झालेले आहेत. आज पाहूयात 22, 23 आणि 24 असे श्लोक. तर 22वा श्लोक असा आहे. न मे पार्थास्ति कर्तव्यं त्रिषु लोकेषु किंचन नानवाप्तमवाप्तव्यं वर्त एव च कर्मणि. विनोबाजी म्हणतात, करावे मिळवावेसे नसे काही जरी मज, तिन्ही लोकी तरी पार्था कमी मी वागतो चिकी. 23वा श्लोक असा आहे. यदि ह्ययन्न वर्तेयै जातु कर्मण्यतन्द्रितः मम वर्त्मानुवर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः. विनोबाजी म्हणतात, मीची कर्मी न वागेन जरी आळस झाडुनी, सर्वथा लोक घेतील माझे वर्तन ते मग. 24वा श्लोक असा आहे. उत्सीदेयुरिमे लोकान्न कुर्यां कर्म चेदहं संकरस्य च कर्तास्यामुपहन्यामिमाः प्रजाः. विनोबाजी म्हणतात, सोडीन मी जरी कर्म नष्ट होतील लोक हे, होईन संकरद्वारा मीची घातास कारण. आता आपण ओळींनी ह्या तिन्ही श्लोकांचे अर्थ आधी जाणून घेऊयात. 22वा जो श्लोक पाहिला, नमे पार्थास्ति कर्तव्यं, तर त्याचा अर्थ असा आहे मंडळी की हे अर्जुना, या तीनही लोकांमध्ये स्व म्हणजे स्वर्ग, पृथ्वी, पाताळ इत्यादी मला कोणतंही कर्तव्य नाहीये. खरं म्हणजे पाहता मला काही करत राहण्याची आवश्यकताच नाहीये. तसंच काही करत राहून काही प्राप्त करून घेण्यासारखी कुठली वस्तू नाही, कुठलंही स्थानही माझ्यासाठी नाही. तरी सुद्धा मी कर्माचं आचरण करीतच आहे. हा महत्वाचा भाग इथे भगवंतांनी सांगितलाय. त्याच्यानंतर 23व्या श्लोकाचा अर्थ असा आहे. यदि ह्ययन्न वर्तेयै जातु कर्मण्यतन्द्रितः. म्हणजे काय की कारण जर मी आळस सोडून असा कर्मात न राहीन तर हे पार्था सगळे लोक सर्वथा माझाच मार्ग अनुसरतील. आपण बघितलं मागच्या श्लोकांमध्ये, गतानुगतिको लोकहा. घर आळशी आपण म्हणतो ना की एक शिकलेली आई घरादारा पुढे नेई. तसं जर घरातली जी प्रमुख व्यक्ती आहे तर तिच्या वर्तनावर घरादाराचं वर्तन अवलंबून असतं. मग तर हेच भगवंत अर्जुनाला समजावून सांगतायत. आता 24व्या श्लोकाचा अर्थ असा आहे. उत्सीदे युरिमे लोकान्न कुर्यां कर्म चेदहम. म्हणजे काय की जर मी कर्म न करीन तर हे सगळे लोक म्हणजे उत्सन्न म्हणजे काय नष्ट होतील. आणि मी म्हणजे भगवंत स्वतः म्हणतायत अर्जुनाला की मी वर्णसंकर करणारा आणि ह्या प्रजाजनांचा घात करणारा असा होईल. आता हे सगळं अर्जुनासाठी भगवंतांनी सांगितलंय की तुला रे बाबा ह्या युद्धापासून निदान काहीतरी प्राप्त तरी होणार आहे, पण माझा विचार कर ना जरा. म्हणजे भाव आहे हो हा. द्वारकेपासून, हा द्वारकेचा राणा वास्तविक पाहता द्वारकेपासून इतक्या दूर हस्तिनापुरापर्यंत भगवंत आलेले आहेत. आणि खरंच विचार केला तर आपल्या लक्षात येईल की द्वारकेची सगळी सोन्याची द्वारका, स्वतःचं राज्य सोडून भगवंत इथे आलेत. त्यांना काय हस्तिनापूरचं राज्य अजून हवं होतं? वास्तविक पाहता त्रैलोक्याधीश हा भगवान, याला काय कमी आहे? पण तरी सुद्धा आता हा अवतार कृष्ण अवतार आहे, म्हणजे मानव रूपातला अवतार आहे, पूर्ण अवतार आहे. मग त्या अवतारात मानवाला अनुसरून किंवा अनुकूल असं वर्तन भगवंतांचं आहे. तरी सुद्धा कुठे कुठे त्यांचं कृष्णपण त्यांनी दाखवलेलंच आहे. मग भगवंत अर्जुनाला म्हणतायत, अरे जरा विचार तरी करून बघ, मला काही मिळणार आहे का रे? का मी अर्ध राज्य वगैरे तुमचं मागणार आहे? मी इथं तुझ्या रथाचं सारथ्य केल्याबद्दल जर मला काहीही प्राप्त होणार नाहीये आणि मग म्हणजे
निदान तू इथे योद्धा म्हणून उभायस, मी तर साधा सारथी म्हणून आलोय. तू जिंकलास तर तुला मोठं राज्य मिळेल. आणि समजा असं गृहीत धर की तू लढाईत मारला गेलास तर तुला स्वर्गाची प्राप्ती तरी मिळेल. दुसऱ्या अध्यायात भगवंत म्हणाले होते की नाही, हतो वा प्राप्स्यसि स्वर्गै जित्वा वा भोक्ष्यसे महिम. आणि असं असताना तू हे युद्ध सोडून जाण्याच्या गोष्टी करतोयस. माझा विचार कर, मला काहीही प्राप्तव्य नाही आणि गमावण्यासारखंही काही नाहीच आहे ना म्हणजे माझ्याकडे. तुझ्यासाठी मी फक्त इथे सारथी आहे. वास्तविक पाहता शत्रू पक्षाकडून जे काही बाण येणार आहेत त्याचा धोका मला अधिक आहे. हे भगवंतांचं जे आपलं नटखट रूप असतं की नाही, त्या नटखट रूपाला अनुसरून हे थोडंसं भाष्य होणार आहे बरं का मंडळी. आता बघ, समोरून कुठला बाण येईल तर तो आधी मी रथाच्या पुढे, म्हणजे माझ्याकडे अधिक त्याचा धोका आहे, म्हणजे मी त्या बाणांनी खरं तर जास्त विद्ध होईल. पण मी तुझं संरक्षण करणार आहे, मी पुढे आहे, मी झेलणार आहे तुझ्यापर्यंत. त्यातून जे उरेल तेच तुझ्यापर्यंत मागे येणार आहे आणि त्याला परतवून लावण्यासाठी तू तर सक्षम आहेसच. मग असं सगळं म्हणजे एवढा माझ्या प्राणावरचा सुद्धा धोका पत्करून मी इथे तुझ्या रथाचं सारथ्य करतोय. काय रे मला मिळणार आहे? खरंच विचार कर रे. तरीही मी हे कर्तव्य करतोय, कर्तव्य भावनेने करतोय. तुझा मित्र आहे, तुझा सखा आहे, तुझा मी आप्तस्वकीय आहे. या सगळ्या नात्याने सुद्धा माझी काही कर्तव्य आहेत की नाही या अवतारामध्ये. आणि आता तर तू मला साक्षात तुझे गुरु मानत आहेस. मग मी तुझं गुरुपद स्वीकारलंय, मग त्या अर्थाने सुद्धा माझं कर्तव्य आहेच ना. मग त्या अर्थाने तुला हे ज्ञान देण्याचं जसं माझं कर्तव्य आहे, तसंच तुला युद्धात तयार करण्याचं आणि तुला युद्धामध्ये विजय कसा प्राप्त होईल यासाठी मी सुद्धा माझ्या प्राणांची बाजी लावणं हेही माझं कर्तव्यच आहे की नाही. पण तरीही मला वैयक्तिक ह्याच्यातून काहीही लाभ नाही. मी फक्त माझ्या कर्तव्यांची पूर्ती करत आहे. आता भगवान गोपालकृष्णांचं जर हे सगळं आयुष्य बघितलं तर आपल्या खरंच लक्षात येईल की या श्लोकाचा जो हा म्हणजे आपण विश्लेषणात्मक भाग म्हणून बघतो तर ते बरोबरच आहे ना. काय मिळालं हो भगवंताला? खरं म्हणजे काहीच नाही मिळालं. ते पूर्ण सुखी, पूर्ण तृप्त असे भगवंत आहेत. तशीच कथा प्रभू रामचंद्रांच्या सुद्धा अवताराची. वास्तविक पाहता अयोध्येच्या राज्यावर म्हणजे राज्याभिषेक होता होता वनवास पत्करला आणि या वनवासाचा मूळ जो कल्पना विस्तार आहे तो सुद्धा आपल्याला ठाऊक आहे की रामराज्य इथे स्थापन करायचं होतं. म्हणजे दुष्ट राक्षसी शक्तींपासून आपल्या या संपूर्ण भारतवर्षाचं रक्षण व्हावं म्हणूनच खरं तर ही योजना होती की प्रभू रामचंद्रांनी आपला म्हणजे देश अशा अर्थाने संकल्पना आहे. आपलं राज्य असेल, आपला तो जो काही विशिष्ट अयोध्येचा भूभाग आहे तो सोडून थोडंसं बाहेर पाऊल ठेवलं तर बाहेर काय चालू आहे याची त्यांना ओळख होईल. आणि नुसती ओळख नाही तर तदनुसार त्यांना तशी म्हणजे त्यांची कृती करता येईल, त्यांची पावलं उचलता येतील. आणि म्हणूनच अयोध्येपासून बाहेर पडत पडत प्रत्यक्ष सीतामाईच लंकेपर्यंत जाऊन पोचल्या. अहो साक्षात लक्ष्मी, ती लक्ष्मीला काय कमी होतं खरं म्हणजे? ती का अशी दुसऱ्याच्या बंदिवासात राहील? इतकी चंचल, कुणाच्या घरी ती स्वतःच्या मर्जीने ठरवते की इथे राहायचं का नाही. आत्ता क्षणात आहे म्हणता ती निघून जाते. ती कशासाठी त्या रावणाच्या बंदिवासात राहील? विचार करण्यासारखी गोष्ट आहे. पण प्रत्यक्ष प्रभू रामचंद्र तिथपर्यंत यावे, ती भूमी सुद्धा राक्षसांच्या तावडीतून मुक्त व्हावी म्हणून हा सगळा खटाटोप, म्हणून हा रामाचा अवतार. मग हे सगळ्या अवतारांमध्ये कथांचा आपण जर भाग विस्तारून बघितला तर आपल्या हेच लक्षात येईल की प्रत्यक्ष कुठेही वैयक्तिक स्वार्थ याच्यामध्ये काहीच नाहीये. आणि वैयक्तिक स्वार्थ म्हणाल तर प्रभू रामचंद्रांचं संपूर्ण जीवन त्यागावरच आधारलंय. काय सुख मिळालं त्यांना? पण त्यांनी फक्त प्रजेचं हित पाहिलेलं आहे. वैयक्तिक सर्व सुखांचा प्रभू रामचंद्रांनी त्यागच केलेला आहे. काय आपलं राज्य, आपलं सगळं म्हणून कुरवाळून बसले का ते? आपल्या सुखामध्ये, सुखांच्या राशीवर त्यांनी
अधिराज्य केलं, वैयक्तिक सुखाचं त्यांनी त्याग केला, म्हणून आज ही रामराज्याची कल्पना आजही आपल्याला कुठे ना कुठेतरी आपल्या या देशामध्ये साकारावी असं मनोमन वाटत असतं. आणि ते वाटतं म्हणूनच दरवर्षी रामकथा आपण ऐकतो, पुन्हा पुन्हा ऐकतो आणि पुन्हा पुन्हा आपल्या हृदयामध्ये प्रभू रामचंद्रांना राज्याभिषेक आपण करत असतो. आपल्या हृदयाचे स्वामी हे प्रभू रामचंद्र असतात. काहीही स्वतःसाठी न अपेक्षा ठेवता या अवतारांमध्ये प्रत्यक्ष देवांनी काम करून दाखवलं, म्हणून तर आपण त्यांच्यासाठी आपली भक्ती सुमनं अर्पण करत असतो. आता यानंतरचा जो आपण श्लोक बघितला 23वा श्लोक, तर भगवंत स्वतः सतत कार्यरत राहतात हे तर भगवंतांनी सांगितलंच आहे. आता याच्यासाठी जर आपण आपल्याकडचं म्हणजे ह्या पंचभूतांच्या द्वारे ही थोडीशी संकल्पना स्पष्ट करून बघूयात. म्हणजे त्याच्या आधी आता सूर्यापासूनच खरं म्हणजे पंचमहाभूतांचा आपल्याला आधी चंद्र सूर्य बरोबर, पण सगळ्यात पहिलं म्हणजे सुरुवात अशीही करू शकतो चढत्या भाजणींनी आणि उतरत्या भाजणींनी सुद्धा, की आकाशापासून एक 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 ही सगळी पंचमहाभूतांची कशी एकातून एक निर्मिती झाली असाही क्रम बघू शकतो. किंवा खालून वर जाणारा की पृथ्वी आहे, पृथ्वी, आप, तेज, वायू आणि मग आकाश असाही क्रम आपण बघू शकतो. तर आता आपल्याला ठाऊक आहे ना की ह्या पृथ्वीवर सर्व सजीव सृष्टीचं अस्तित्व असतं. ह्या पृथ्वीला आपल्या आकाशाकडून ही गुरुत्वाकर्षणाची आपण म्हणतो ना की हे आंदण मिळालंय असं म्हटलं तरी सुद्धा तो शब्द छान वाटेल, की त्याच्यामुळे तर आपण इथे या पृथ्वी तलावर वास्तव्य करू शकतोय ना. या गुरुत्वाकर्षणामुळे वास्तविक पृथ्वी ही स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरतोय, तरी सुद्धा आपण पृथ्वीवर स्थिर असतो, मनाने चंचल असतो, पण शरीराने आपण स्थिर राहू शकतो. मला झोपायचंय आणि बघा ना, समजा आता चालत्या रेल्वेगाडीमध्ये किंवा एसटी मध्ये झोपलं तर आपल्याला सतत हल्ल्याची जाणीव होते. पृथ्वीवर ही जाणीव आहे आपल्याला नाही. म्हणजेच काहीतरी अद्भुत शक्ती आहे. नाहीतर असं जर झालं असतं तर एक घर, एक इमारत, एक झाड पृथ्वीवर स्थिर राहिलं असतं का हो? सारखं आपलं हलतंय डुलतंय हलतंय डुलतंय, अरे काल माझं घर या चौकात होतं, आज गेलं वाटतं पलीकडच्या चौकात, असं म्हणता म्हणता पंढरपूरहून बार्शीपर्यंत प्रवास व्हायचा भगवंतांचा. याला काहीच मग अर्थ राहिला नसता. पण असं काहीही घडत नाही. ही जी स्थिरता प्राप्त होते ना पृथ्वीवर, ही हे खरं तर भगवंतांची अलौकिक शक्ती आहे. हे पाण्याचं सुद्धा स्वरूप जे आहे आपल्याला ठाऊक आहे की समुद्र आपली मर्यादा कधीही उल्लंघन करत नाही, म्हणून सगळं चांगलं चाललेलं आहे. नाहीतर आताची जी परिस्थिती आहे, ग्लोबल वॉर्मिंग आहे किंवा हे सगळे मोठे मोठे हिमनग वितळत आहेत, पुढे काय काय संकटांना आपल्याला सामोरं जायचंय याच्यावर आज विविध भागांमध्ये शास्त्रज्ञ अभ्यास करत आहेत. त्याच्यानंतर पृथ्वी, आप, तेज, हे तेज आहे हे सूर्यापासून आलेलं तेज आहे. आज आपल्याला ठाऊक आहे की सूर्यनारायण हे अखंड कार्य करणारे, म्हणून आपण त्यांना रोज सकाळी प्रार्थना करणं अपेक्षित आहे. एक दिवस तरी सूर्य सुट्टी घेतो. लहानपणी शाळेत असताना मराठीच्या पेपरमध्ये निबंधाचा एक हमखास विषय असायचा, आणि सूर्य संपावर गेला तर काय होईल, केवढी भयानक परिस्थिती प्राप्त होईल. एक दिवस बरं वाटेल की सकाळी आई उठवणार नाही शाळेला जायला. लहान मुलं खूप सुंदर भाषेत लिहितात हो तो निबंध. पण असं जर सततच राहिलं तर मग मात्र कंटाळा येईल आणि मग तेवढ्यात मी म्हणजे रडेन ओरडेन आणि डोळे चोळत चोळत असतानाच पाठीत एक धपाटा बसेल. आई म्हणेल, अरे उठ, शाळेची वेळ झाली, आवरून जायचंय ना शाळेला, आणि मला जाग येईल. निबंधाचा विषय असा मस्तपैकी मुलं
संपवायची. मग हे सगळं खरं आहे ना, वास्तव आहे की सूर्यनारायण कधीच रजेवर जात नाहीत. आपल्याला वाटतं दिवस आणि रात्र या भौगोलिक संकल्पना आहे, ती पृथ्वी सूर्याभोवती फिरते, स्वतःभोवती फिरते, म्हणून तो अर्धा भाग काळोखात आणि अर्धा भाग प्रकाशात. वास्तविक सूर्यनारायणांचं या आकाशमालेमध्ये जे अस्तित्व आहे ते स्थिर आहे. त्याच्यानंतर वायू, वाऱ्याची तर प्रचंड ताकद आहे. म्हणून तर ह्या पवनसुत हनुमानांची जी भक्ती आहे ती या वायूला आपल्या मर्यादेमध्ये ठेवण्यासाठी सुद्धा महत्वाची आहे. आणि आकाश, अंतराळ हे तर काय, सगळ्या चराचर सृष्टीला सामावून घेणारं असं हे अंतराळ आहे. मग या प्रत्येक पंचभूतांची शक्तीचं वर्णन समर्थांनी दासबोधामध्ये तर फार सुंदर केलेलं आहे. एक एक समास वाचावा आणि संपूर्ण प्रत्येक या भूताचा सगळा विस्तार जाणून घ्यावा. तर ह्या सगळ्या शक्ती ज्या आहेत, तर ह्या शक्तींचा जर आपण विचार केला की तर आपलं काय आहे, आपल्याला लक्षात येतं की याच्यामध्ये आपलं काहीच नाहीये. आपण काहीच करू शकत नाही. म्हणजे ही त्सुनामी आली किंवा ही मोठी मोठी चक्रीवादळं येतात, वादळ येणार हा इशारा आपल्याला नक्की देत आहेत आज संशोधन करून, पण ते वादळ आपण थोपवू नाही शकत आहे. आपण काय करू शकतो की ते वादळ किनाऱ्यावर आदळणार आहे, तर त्याच्यासाठी म्हणून काही आपण उपाययोजना, म्हणजे त्याच्यापासून आपली हानी कमीत कमी व्हावी एवढीच उपाययोजना करू शकतो. आपण वादळ थोपवू शकत नाही. हीच तर माणसाची तिथे मर्यादा आहे. आज एवढा मोठा प्रचंड पाऊस जेव्हा पडतो, त्या पावसाला आपण अडवू नाही शकत. तो पडायचा तेवढा पडतोच, नद्यांना पूर यायचे तेवढे येतातच, गावाच्या गावं वाहून जाणार ती जातातच. आपण त्याच्या नंतरच्या उपाययोजना करू शकतो की पूरग्रस्तांना मदत वगैरे, पण तो पूर येऊ नये म्हणजे नदीचा गाळ उपसा वगैरे या सुद्धा सगळ्या पद्धती आहेत. पण पाऊस एवढा मुसळधार पडूच नव्हे म्हणून आपण काहीच करू शकत नाही. या सगळ्या नैसर्गिक शक्ती आहेत आणि या सगळ्या शक्तींच्या ठायी भगवंतांचा वास आहे. भगवंतांच्या इच्छेनुसार झाडाचं पान सुद्धा हलत नाही, आपण जे म्हणतो ते अगदी सत्य आहे. आणि मग पुढे भगवंत उत्सीदे युरिमे लोकान न कुर्यां कर्मचेदहम याच्यामध्ये सांगतायत की मी जर माझं काम केलं नाही ना अर्जुना, आणि काय होईल ठाऊक आहे, त्या काम नुसतं करायचं नाही, तर मला त्याच्यामध्ये अत्यंत सावधगिरी पण बाळगायची आहे. नाही केलं तर काय होईल, सर्व माणसं नष्ट होतील, भ्रष्ट होतील, सर्वत्र संकर माजेल आणि मी प्रजेचा घात केला असं होईल. ही सगळी चराचर सृष्टीचं हे जे स्थैर्य आहे, तिचा हा जो सगळा नित्यनेमानी होणारा प्रवास आहे, हा सगळा प्रवास हा भगवंताच्या कार्यशक्तीमुळेच किंवा ते जे काही प्रेरणा देऊन या सगळ्या पंचभूतांकडून आणि ह्या त्रिगुणात्मक प्रकृतीकडून जे काही कार्य केलं जातंय त्यामुळेच हे सगळं होतंय. नाही तर मग सगळीकडे अनागोंदी, अनाचार असा माजू शकतो आणि यातून काय होणार निष्पन्न, तर प्रजेचा घात. म्हणजे आपल्याला जगण्यायोग्य परिस्थितीच नाही राहिली तर आपला घात होईलच ना. आता आपण बघतो ना, काही प्रदेशामध्ये प्रचंड पावसाने इतकी जीवितहानी, इतकी वित्तहानी होते की काही प्रदेश ओस पडतात, तिथे मनुष्याची वस्ती होऊ शकत नाही. पण तरी सुद्धा ह्या सगळ्या पृथ्वी तलावर या सगळ्या विविध भौगोलिकतेचा कुठेतरी समतोल राखलेला आहे. आणि ही सगळी कार्यशक्ती जी आहे, ही कार्यप्रणाली, हिचा जो मुख्य स्रोत आहे तो साक्षात भगवंतांकडूनच आलेला आहे. आणि हेच अर्जुनाला भगवंत इथे पटवून देत आहेत. आणि यानंतर आता आपण उद्याच्या भागात 25व्या श्लोकात भगवंत अर्जुनाला अजून काय वेगवेगळ्या पद्धतीने समजावून सांगणार आहेत ते पाहणारच आहोत. तोपर्यंत हरिओम.